आलेले आहेत, अगदी फुलांची सजावट देखील करण्यात आलेली आहे आणि दोन्ही बाजूला भाविकांनी, पर्यटकांनी, त्याचबरोबर नागरिकांनी देखील मोठी गर्दी केलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाड्यांचा जो ताफा आहे तो सध्या अयोध्येमध्ये दाखल झालेला आहे। काही वेळातच ते रेल्वे स्टेशनला पोहोचतील, रेल्वे स्टेशनची पाहणी देखील होईल आणि त्यानंतर पुन्हा विमानतळाजवळ ज्या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे तेच दृश्य आपण दाखवूया प्रेक्षकांना। भव्य असं या ठिकाणी व्यासपीठ तयार करण्यात आलेलं आहे। पंतप्रधान मोदी यांच्यासह मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, अश्विनी वैष्णव हे देखील या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्येच खरं तर हा सगळा कार्यक्रम जो आहे तो पार पडणार आहे। 1 ते 1.5 लाख लोक आजच्या या सभेला येतील असा देखील अंदाज व्यक्त केला जातोय। महत्त्वाचं हेच आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकी काय घोषणा नव्यानं काही करतात का हे बघावं लागेल, कारण जवळपास 15,800 कोटी रुपयांच्या विकास कामांची उद्घाटनं जी आहेत ती आज केली जात आहेत। आता आपण जी दृश्य पाहतोय ती अयोध्येतल्या मुख्य रस्त्यांवरची आहेत। पंतप्रधान मोदी हे गाडीतच बसून आहेत, गाडीची काच देखील सुरक्षेच्या कारणास्तव खाली घेण्यात आलेली नाही, मात्र मोठी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती संपूर्ण अयोध्येमध्ये आपल्याला पाहायला मिळते। अक्षरशः पोलीस छावणीचं स्वरूप गेल्या 4 ते 5 दिवसांपासून आलेलं आहे संपूर्ण अयोध्येला। हा रोड शो सुरू असताना अनेक आबालवृद्ध असतील, नागरिक असतील ते त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पंतप्रधान मोदी सर्वांना हात उंचावून अभिवादन देखील करतायत आणि आता रेल्वे स्टेशनला काही वेळातच पंतप्रधान मोदींच्या गाड्यांचा जो ताफा आहे तो पोहोचणार आहे। महत्त्वाचं हेच आहे, मी सांगितल्याप्रमाणे 2024च्या लोकसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत, त्यामुळे राम मंदिराचं उद्घाटन असेल आणि ही विकास कामांची ही सगळी, कारण उत्तर प्रदेश हे सर्वात मोठं राज्य आहे भारतातलं, आपल्याला माहिती आहे सगळ्यात जास्त खासदार जे आहेत ते उत्तर प्रदेशमधूनच येतात। इथं देखील भाजपचीच सत्ता आहे, योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री भाजपचेच आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये खरं तर ही सगळी विकास कामं जी आहेत त्याची उद्घाटनं आज पंतप्रधान मोदी करतायत, त्यामुळं त्यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातो। अयोध्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 5 वेळा पंतप्रधान मोदी हे अयोध्येमध्ये येऊन गेलेले आहेत। 6व्या वेळेला ते 22 जानेवारीला पुन्हा येतील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी। मात्र उद्घाटनाच्या पूर्वी 2 महत्त्वाची ही उद्घाटनं त्यांच्या हस्ते होतात। एक तर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होऊन ते प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होईल आणि दुसरं रेल्वे स्टेशन जे आहे ते देखील प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे। त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीनं, विकासाच्या दृष्टीनं हे मोठं पाऊल म्हणावं लागेल केंद्र सरकारकडून। आणि आता म्हणजे ही जी आजचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम जरी केंद्र सरकारचा असला तरी भाजपनं देखील शक्ती प्रदर्शन बऱ्यापैकी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। अनेक ठिकाणी झेंडे लावलेले आहेत, होर्डिंग्ज लावलेले आहेत। पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ हे सगळीकडे सध्या पाहायला मिळत आहेत। त्यांची पोस्टर्स संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये लावण्यात आलेले आहेत, झेंडे लावण्यात आलेले आहेत, भगवे झेंडे देखील लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे एक राममय वातावरण किंवा एक भगवमय जे वातावरण आहे ते सध्या अयोध्येमध्ये पाहायला मिळतंय। वृषाली, नक्कीच, आणि ही दृश्य आपल्याला अगदी बोलकी पाहायला मिळत आहेत की सर्वसामान्य नागरिक असतील किंवा अगदी तिथे दाखल झालेले पर्यटक हे सुद्धा एक वेगळा आनंदोत्सव असल्याप्रमाणे साजरा करताना पाहायला मिळत आहेत। मात्र हा संपूर्ण जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं नियोजन बघता संदीप, आता आपल्याला पाहायला मिळते की 11:15च्या दरम्यान बरोबर जे उद्घाटन आहे ते होणार आहे अयोध्याधाम रेल्वे जंक्शनचं। ज्या वेळा दिलेल्या आहेत त्याच वेळांप्रमाणे पुढचे कार्यक्रम पार पडताना आपल्याला पाहायला मिळतील का? अगदी बरोबर आहे, वेळेप्रमाणेच सगळं, कारण वेळापत्रक आलेलं आहे त्यानुसारच सगळे कार्यक्रम खरं तर पार पडणार आहेत। एकंदरीत जी मी सांगितली 46 विकास कामं आहेत ज्यांचं उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे। ही विकास कामं काय प्रत्येक ठिकाणी जाऊन ते करणार नाही, तर सगळं जे आहे ते डिजिटल पद्धतीनं होणार आहे। एक क्लिक केली जाईल, ज्या ठिकाणी विमानतळावर पंतप्रधान मोदी यांची सभा होणार आहे त्या ठिकाणी, आणि तिथं त्यांनी इलेक्ट्रॉनिक डिजिटल पद्धतीनं त्यांनी क्लिक केल्यानंतर या विकास कामांचं खरं तर उद्घाटन होईल। मात्र त्यापूर्वी आता विमानतळावरून जो रोड शो आहे त्यामधून एक शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपच्या वतीनं करण्यात आलेला हे मात्र नक्की सांगता येईल, कारण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील त्यांच्या सोबत आहेत। आणि मी सांगितल्याप्रमाणे लोकसभा निवडणुकांपूर्वी पंतप्रधान मोदींचा हा अयोध्येत शो होतोय। एकतर आता देशभरातले भाविक जे आहेत ते 22 जानेवारी नंतर मोठ्या प्रमाणामध्ये राम मंदिरामध्ये दाखल होणार आहेत श्रीरामांच्या दर्शनासाठी, कारण अयोध्येमध्ये राम मंदिर होणं ही भाजपसाठी, प्रामुख्यानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, या सगळ्यांसाठी ही एक मोठी घटना होती। आणि सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यानंतर राम मंदिराची उभारणी केली जाईल असं पंतप्रधान मोदींनीच स्पष्ट केलं होतं, त्यानुसार त्यांच्या हस्तेच भूमिपूजन झालं होतं। आणि आता हजारो वर्ष टिकेल असं जे राम मंदिर आहे ते तयार करण्यात आलेलं आहे। अजूनही त्या मंदिराचं काम जे आहे ते सुरू आहे असं सांगावं लागेल प्रेक्षकांना प्रज्ञा, कारण युद्ध पातळीवर हे काम सुरू आहे, 24 तास सुरू आहे। 22 जानेवारीच्या पूर्वी म्हणजे
15 जानेवारीपासून सगळे जे म्हणजे यज्ञ असतील किंवा मंत्रोच्चार असेल म्हणजे अभिषेक असेल ही सगळी जी धार्मिक जी सगळी परंपरा असणार आहे ती पाळत जी पूजा केली जाणार आहे त्याला सुरुवात केली जाईल 15 जानेवारीपासून आणि 22 जानेवारीला महत्त्वाचं म्हणजे त्या दिवशी हे उद्घाटन होणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान हे दाखल झाले आहेत. आता आपण दृश्यांमध्ये पाहतोय जवळपास 40 ठिकाणी छोटी छोटी स्टेज तयार करण्यात आले आहेत ज्यामधून 1400 पेक्षा जास्त कलाकार हे पंतप्रधान मोदींचं स्वागत करणार आहेत. वेगवेगळ्या राज्यांचे कलाकार जे आहेत ती आपली कला त्या ठिकाणी सादर करतायत त्यामुळं ती देखील एक मोठी गोष्ट म्हणावी लागेल की मोदींचं स्वागत करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांमधून जी कला पथकं आहेत त्यांना या ठिकाणी बोलावण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडून हे कलेचं जे प्रदर्शन आहे ते पंतप्रधानांच्या समोर केलं जातंय. आत्ता पाहतोय आपण जवळपास रेल्वे स्टेशनच्या भागामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या गाड्यांचा जो ताफा आहे तो दाखल झालेला आहे. प्रचंड मोठी सुरक्षा बरोबर आहे व्यवस्था जी संदीप, आहे, ती तुम्ही सध्या असेच आपल्या सोबत राहा. आता मंत्र